नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. ऍक्च्युली आम्ही ना आता रात्रीचे किती वाजलाच नाही बघ, 2 वाजले. आणि आम्ही तुम्ही म्हणताच ना एवढ्या रात्री हे पोरं कुठं चालले हे बघून घ्या. वैभवच्या हातामध्ये काय हे कुठलंही पार्सल किंवा कुठली महागाची वस्तू नसून हे आहे आमच्या रूम मधला कचरा. काही हाय काही आम्ही दोघे मिळून हा कचरा फेकण्यासाठी चालू आहे. इथं आपल्या सिटीमध्ये जिथे कचरा टाकतात आणि नंतर ते लोक सकाळी घेऊन जातात त्याला, असं वैभवचं म्हणणं आहे. माझं तर म्हणणं होतं कचरा कुंडीमध्येच टाका, पण तो म्हटला की आपल्या शहरात कुंडी घेऊन चालतो. आपल्या शहरात अजून कचरा कुंड्या जागोजागी ठेवल्या नाही. त्या कारणामुळे आपल्याला हा कचरा कुठं पण नेऊन टाका लागतो. त्यामुळे आम्ही मग एवढ्या रात्री हा कचरा आणून टाकतोय, कारण की दिवसा आमचं कॉलेजवरून हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे आमच्याकडून मॅनेज होत नाही. म्हणून डायरेक्ट रात्रीचे 1 वाजता आम्ही कचरा फेकण्यासाठी आलोय. बघू शकता लोकेशन, सगळे लोक तर तुम्हाला एक कचरा उठलेले आहे. कुठे कोणी जागी नाही, मोठमोठ्या बिल्डिंग गाड्या आणि एवढ्या रात्री. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यावेळी खूप जास्त थंडी आहे आणि एवढ्या थंडीत आम्ही कचरा फेकण्यासाठी आलो. तर बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी अशा प्रकारे कचरा पडलेला आहे. इथंच टाकायचं ना. तर तुम्ही म्हणशाल हा रस्त्यावर कचरा टाकणं योग्य नाही, तुमचं पण बरोबर आहे. बट हा कचरा सकाळी साफ करून घेता लोक आणि त्यांनाही सोपं होतं ते एका जागेवरून कचरा कलेक्ट करण्यासाठी. त्यामुळे तुम्हालाही देखील डेली कचरा बाहेर टाकता येत नसेल तर तुमच्या रूममध्ये असा जमा करून ठेवायचा आणि एखाद्या दिवशी बाहेर येऊन हा कचरा अशा खुल्या जागेवर टाकून द्यायचा, म्हणजे त्या लोकांना कलेक्ट करायला सोपा जाईल. तर ह्या गोष्टीचं भान ठेवायचं मित्रांनो, जेणेकरून आपलं शहर सुद्धा शुद्ध राहील. बाकी आमचा कुठलाही असा हेतू नव्हता की शहरात कचरा टाकून शहर खराब करावं किंवा इतर गोष्टींचा. फक्त आमच्या रूम मधला कचरा जो साचलेला होता तो आम्ही एका जागी आणून टाकला. बाकी रोज सकाळी शहरात कचरा गाडी येते, पण त्यावेळी आमचं कॉलेज असल्यामुळे आम्हाला पॉसिबल होत नाही की कचरा गाडीमध्ये कचरा नेऊन टाकावे. बाकी मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काही अपडेट असले तर सांगा तुम्हाला नक्कीच. बाकी आमच्या वैभवच्या टेक फ्लो मराठी इंस्टाग्राम ID वरती जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा. बाकी आता मोबाईल ठेवून देतो खिशात, कारण की सेफ नाही एरिया. कोणी येऊन चाकू वगैरे दाखवून मोबाईल घेऊन पळू शकतो. म्हणून बाय बाय.